We had seen the introductory information about Aristotle and his seminal work, that is Poetics. Okay, we will continue with the latter part of it. So, what is in the beginning of the Poetics? Okay, the very first thing that he discussed in the beginning of this book is the theory of imitation. ओके, त्याचं कारण आहे की त्याचा जो टीचर होता, गुरु. ओके, टीचर म्हणणं तेवढं योग्य राहणार नाही, आपण गुरु म्हणू. टीचरपेक्षाही थोडासा चांगला शब्द. तर दॅट प्लेटो समवेअर इन रिपब्लिक. प्लेटोचं कोणतं बुक फेमस आहे लिटरेचरच्या बाबतीमध्ये? तर ते रिपब्लिक. ओके, गणराज्य. तर या रिपब्लिकच्या पुस्तकामध्ये त्यानं असं एक स्टेटमेंट केलं होतं की पोएट अँड पोएट्री बोथ शुड बी बॅनिश्ड फ्रॉम अन आयडियल स्टेट किंवा रिपब्लिक. एक आदर्श राज्य जर बनवायचं असेल काय करायला पाहिजे? तर फर्स्ट थिंग एक करायला पाहिजे त्या राजानं, त्या देशामध्ये जेवढे पोएट्स आहेत आणि त्यांनी लिहिलेल्या कविता आहेत यांना हद्दपार करायला पाहिजे. ओके, यांना बाहेर काढून टाकायला पाहिजे. ओके, त्याचं कारण हे आर्टिस्टिक होतं. त्याला असं वाटायचं की पोएट्स काय असायचे, इमोशनल होतात एखादी पोएम लिहिताना. ओके, तुम्ही बरेचसे पिक्चर पाहिले असतील, त्या पिक्चरमध्ये तुम्हाला माहीत असेल की तो जो हिरो आहे किंवा हिरोईन आहे गाणं म्हणते त्यावेळेस त्याच्या गाण्यामध्ये इमोशन्स नसतात. ओके, आणि मग त्याला म्हटलं जातं की हा काही चांगला गायक होऊ शकत नाही. आणि मग ज्यावेळेस त्याच्यासोबत काहीतरी वाईट घटना घडते किंवा चांगली घटना घडते आणि मग त्याच्या आवाजामध्ये ते इमोशन्स दिसतात. ओके, आणि मग म्हटलं जातं की आता याचं गाणं चांगलं आहे. ओके, तसं जनरली पोएट इज कन्सिडर्ड ॲज ॲन इमोशनल पर्सन. ओके, एक भावूक झालेला व्यक्ती आणि त्या भावनेच्या भरामध्ये किंवा भावनेच्या आहारी गेल्याच्या नंतर ओनली दॅट पोएट कुड कंपोज पोएट्री. ओके, तरच त्याला पोएट्री करायला जमते, अदरवाईज त्याला पोएम्स लिहायला जमत नाही. आणि जर आदर्श राज्य बनवायचं असेल तर असे भावनेच्या आधारावर जे काही चालते ते काढून टाकायला पाहिजे. तर कशाच्या आधारावर चाललं पाहिजे? ऑन द बेसिस ऑफ इंटलेक्ट. ओके, बुद्धीच्या आधारावर. ओके, ऑन द बेसिस ऑफ लॉजिक सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत. आणि पोएट हे लॉजिक अप्लाय करत नाहीत. म्हणूनच तुम्हाला माहीत असेल की बऱ्याचशा पोएम्स जे असतील किंवा आपल्या महाकाव्य वगैरे असतील त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपण लॉजिक लावू शकत नाही. तर अशा गोष्टींना बॅन करणं हे प्लेटोच्या मते चांगली गोष्ट आहे. ओके, प्लेटो एक स्टेटमेंट राहिलं. प्लेटोनं मायमेसिस किंवा थेअरी ऑफ इमिटेशन याचा शोध लावला म्हणा किंवा त्याने ते सुरुवातीला स्टेट केलं. त्याच्या आधी कोणी लिहिलं असेल परंतु आपल्याकडे त्याचं रेकॉर्ड नाही. ओके, मग आपल्याकडे जे काही एव्हिडन्स आहेत त्या एव्हिडन्सनुसार आपण असं म्हणू शकतो की फर्स्ट टाइम प्लेटो टॉक ऑन इमिटेशन. ओके, आणि इमिटेशन कशासाठी असतं किंवा कशाला म्हटलेलं आहे त्याने की कुठलंही जे आर्ट असतं, फाईन आर्ट विशेषतः, दॅट आर्ट इज बेस्ड ऑन इमिटेशन. ओके, जसं आपण स्विमिंग करतो, स्विमिंग पण एक आर्ट आहे. तर स्विमिंग करतो म्हणजे डायरेक्ट पोहायला शिकतो का? तर नाही. ओके, वी लर्न बाय इमिटेटिंग ऑदर्स. किंवा आपण डान्स करतो म्हणजे ॲटोमॅटिक चांगला डान्स येतो का? तर नाही. तर आपण काय करतो? वी इमिटेट ऑदर्स. बाकीच्या कसे डान्स करतात, त्यांच्या स्टेप्स कशा आहेत हे आधी शिकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय करतो आपण? त्या समोरच्या व्यक्तीला इमिटेट करतो. ओके, त्यामुळे प्लेटो म्हणतो की इमिटेशन हे प्रत्येक आर्टचा बेस आहे. ओके, आणि लिटरेचर म्हणा किंवा त्या काळामध्ये लिटरेचर ही कवितेच्याच फॉर्ममध्ये लिहिल्या जायचं, प्रोजमध्ये लिहिलं जात नव्हतं. म्हणून पोएमसुद्धा काय आहे? इट इज ऑल्सो अन आर्ट अँड ऑल्सो बेस्ड ऑन इमिटेशन. ओके, आता ते इमिटेशन कशाचं आहे काय नाही थोडासा फरक असेल. प्लेटो म्हणतो की प्लेटो किंवा अरिस्टॉटल काय म्हणतो, पोएट्रीमध्ये कशाचं इमिटेशन होते? तर मेन इन ॲक्शन, म्हणजे माणसांच्या ॲक्शनचं, माणसांच्या कृतीचं त्याच्यामध्ये इमिटेशन केलं जाते पोएममध्ये किंवा पोएट्रीमध्ये. ओके, आणि म्हणून तो म्हणतो की हे इमिटेशन केव्हा होते? जेव्हा तो कवी भावनेच्या आहारी जातो तेव्हाच. ओके, म्हणून त्याचं पोएट्रीबद्दलचं पहिलं ऑब्जेक्शन काय आहे ते पहा. फॉर प्लेटो त्याच्या पुस्तकामध्ये रिपब्लिकमध्ये म्हणतो, पोएट्री इज अन इमिटेशन ऑफ अन इमिटेशन. ओके, पोएट्री काय आहे? अनुकरणाचं अनुकरण आहे. सो टॉईस रिमूव्ड फ्रॉम रियालिटी. आणि म्हणून प्रत्यक्षामध्ये जी काही घटना असते त्या किंवा प्रत्यक्षामध्ये जे ऑब्जेक्ट असते त्या ऑब्जेक्टपासून ते दोन वेळेस दूर जातं. ओके, टॉईस दोन वेळेस. रिमूव्ड मीन्स
दूर जाणं फ्रॉम रियालिटी, म्हणजे कवितेमध्ये सत्य सांगितलं जात नाही, तर कवितेमध्ये काय सांगितलं जाते, असत्य सांगितलं जाते. आणि हे बी असत्य एक वेळ असते का, नाही, 2 वेळेस असत्य असते, असं प्लेटोचं स्टेटमेंट आहे. बट अरिस्टॉटल अझर्ट्स, पण अरिस्टॉटल त्याला उत्तर देतो नंतरच्या काळामध्ये, जेव्हा तो स्वतः त्याचे क्लासेस चालवत होता, अकॅडमी चालत होतं त्यावेळेस. तो काय म्हणतो, किंवा आपल्या या पोएटिक्स नावाचं पुस्तक जे लिहिलं त्यामध्ये तो म्हणतो की बीइंग इमिटेशन इट इज मोर युनिव्हर्सल. ओके, हे जे काव्य आहे किंवा कुठलंही आर्ट जे की इमिटेशनच्या आधारावर असते, हे इमिटेशन आहे म्हणूनच युनिव्हर्सल आहे. ओके, युनिव्हर्सल जशी असतो आपण ट्रू किंवा ट्रूथ असा अर्थ घेतला तरी चालतो. युनिव्हर्सलचा अर्थ काय होतो, सार्वत्रिक. सार्वत्रिक म्हणजे काय, म्हणजे जी गोष्ट तुम्ही इथे अप्लाय करता आपल्या ओरोऱ्यामध्ये, ओके, द सेम थिंग यू कॅन अप्लाय इन अमेरिका, इन नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया, और इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. कुठेही ती गोष्ट तुम्ही अप्लाय करा, त्याचा रिझल्ट जो आहे तो सेम येतो. ओके, फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीने जर कधी मर्डर केला नसेल आणि त्या व्यक्तीला जर एखाद्याचा मर्डर करायचा असेल, तर तो डायरेक्ट जाऊन मर्डर करेल का, नाही, त्याच्या मनामध्ये भीती राहील. तिथे गेल्यानंतर त्याला कधी कधी वाटेल की नो, आय शुड नॉट किल दॅट पर्सन, मारू नये असंही वाटेल. ह्या जर फिलिंग्स कवितेमध्ये जर येत असतील, तर ह्या फिलिंग्स कशा आहेत, सार्वत्रिक आहेत, युनिव्हर्सल आहेत. ओके, म्हणून ते एखाद्याचं अनुकरण जरी केलेलं असलं, एखाद्याचं इमिटेशन जरी असलं, तरी सुद्धा ते कसं आहे, युनिव्हर्सल आहे. ओके, ट्रू आहे, खरं आहे. जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टपेक्षाही अधिक सुंदर आहे. ओके, सुपिरियर टू द ऑब्जेक्ट ऑफ इमिटेशन. आणि ज्या ऑब्जेक्टचं इमिटेशन केलेलं आहे त्या ऑब्जेक्टच्या इमिटेशनपेक्षाही ते सुंदर आहे, ओके, किंवा चांगलं आहे. आणि हे इमिटेशन का सुपिरियर आहे किंवा का चांगल्या दर्जाचं आहे, उच्च दर्जाचं आहे, बिकॉज इट फॉलोज द लॉज ऑफ प्रोबॅबिलिटी अँड नेसेसिटी. ओके, कारण की याच्यामध्ये लॉ फॉलो केला असतो, याच्यामध्ये एक रूल असतो. ओके, अलिखित रूल्स फॉलो केलेला असतो, आणि तो रूल कुठला आहे, द लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी अँड नेसेसिटी. प्रोबॅबिलिटीचा अर्थ काय होतो, काय घडणं शक्य आहे, आणि नेसेसिटीचा अर्थ काय, काय गरजेचं आहे. ओके, पोएट्रीमध्ये दोन्ही गोष्टीचा विचार केला जातो. आता एखादी घटना घडल्याच्या नंतर समोर काय होईल याचाही विचार केला जातो, आणि त्याचबरोबर तिथे ती जी सिच्युएशन तयार झालेली आहे त्या सिच्युएशनमध्ये रिक्वायर्ड काय आहे, ओके, याचाही विचार केला जातो. आणि म्हणूनच तुम्ही जर पिक्चर पाहत असेल तर त्या पिक्चरमध्ये बऱ्याचदा तुम्हाला असं दिसून येते की समटाईम्स दॅट थिंग ऑल्सो कॅन हॅपन विच वी कॅन्ट एक्सपेक्ट. आपल्याला अपेक्षा नसते अशी पण घटना एक घडते. त्याचं कारण काय, तर हा लॉ जो की लिटरेचरमध्ये लिखित आहे, ओके, पण तरी सुद्धा फॉलो केला जातो, लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी अँड नेसेसिटी. इट इमिटेट्स व्हॉट इज अँड व्हॉट ऑट टू बी. ओके, म्हणजे जे पोएट्रीमधलं रिप्रेझेंटेशन आहे ते काय कसं असते, काय घडतं याला तर इमिटेट केलंच जातं, पण त्याचबरोबर काय घडायला पाहिजे. ओके, म्हणजे त्या लिखाणापासून समाजामध्ये वाईट प्रचार सुद्धा होऊ नये याची सुद्धा काळजी त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, आजकाल असं कोणी फॉलो करत नाही, पण अरिस्टॉटलच्या काळामध्ये याचा विचार खूप केला जायचा. याचं एक्झाम्पल जे की आधी प्लेटोने दिलं आणि नंतर अरिस्टॉटलने सुद्धा त्याला एक्सप्लेन केलं, ते म्हणजे चेअर. ॲक्च्युली तो ग्रीक वर्ड आहे, आणि त्या ग्रीक वर्डसाठी जेव्हा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन झालं त्यावेळेस त्याला टेबल म्हणायचं का चेअर म्हणायचं हाही डाऊट होता. बट एक गोष्ट नक्की आहे की सिटिंग प्लेस विच इज मेड ऑफ वूड, लाकडापासून बनवलेली अशी ऑब्जेक्ट जे की बसण्यासाठी वापरल्या जाते. म्हणून काही जणांनी त्याला चेअर काउंट केलं, काही जणांनी टेबल काउंट केलं. तर ठीक आहे, चेअरचं चित्र काढणं काय आहे, एक पेंटिंग आहे, सॉरी पेंटिंग आहे, एक आर्ट आहे. आता हे आर्ट या प्लेटोच्या म्हणण्यानुसार कसं असतं की चेअर हे ओरिजिनल आहे का, तर नाही. चेअर हे आधी ज्याने चेअर तयार केली त्याच्या मनामध्ये एक ऑब्जेक्ट आलेलं असतं. ओके, त्याच्या मनामध्ये एक थॉट आलेला असतो किंवा आपल्याला बसण्यासाठी अशा पद्धतीचं एक ऑब्जेक्ट पाहिजे ज्याच्यावर आपण बसू शकू. ओके, तो थॉट त्याच्या माइंडमध्ये आलेला म्हणजे काय, दॅट इज रियालिटी. ओके, दॅट इज ट्रूथ, ते खरं. आणि हा जो थॉट आहे जेव्हा तो कारपेंटर ॲक्च्युअलमध्ये तयार करतो, ओके, ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस तो कारपेंटर त्याला तयार करतो आपल्यासमोर,
त्यावेळेस काय झालं, तो आपल्या थॉटला इमिटेट करत आहे. ओके, म्हणजे जी रिअल चेअर आहे ती चेअर ओरिजिनल सत्यापासून एक वेळ दूर गेली. ओके, ओरिजिनल काय आहे किंवा ट्रूथ काय आहे, थॉट इन द माइंड ऑफ द कारपेंटर. ओके, त्या सुताराच्या मनामध्ये आलेला विचार हे ओरिजिनल, त्याचं इमिटेशन त्या सुताराने केलं किंवा त्या कारपेंटरने केलं आणि त्याच्यापासून चेअर तयार केली. ओके, आणि पेंटर काय करतो, त्या सत्यापासून एक वेळ दूर गेलेल्या ऑब्जेक्टचं परत इमिटेशन करतो. ओके, म्हणजे त्या चेअरला पाहून चित्र काढतो. म्हणजे ते पेंटर ओरिजिनल चित्र काढत आहे का, नाही, पेंटर त्या ऑब्जेक्टचं चित्र काढत आहे जे त्याच्या समोर दिसत आहे. ओके, मग समोर दिसणारं चेअर आणि त्या चित्रामधली चेअर हे एक असतील का, नाही, ती सत्यापासून परत दूर गेलेली असते. आणि जी चेअर आपल्याला दिसते ती चेअर आणि त्या कारपेंटरच्या मनामध्ये असलेली चेअर हे एक आहेत का, ते पण एक नाही. ओके, म्हणजे कारपेंटरच्या मनामधली जी चेअर आहे ते सत्य किंवा ट्रूथ, त्याच्यापासून एक वेळ दूर काय जाते, ते ऑब्जेक्ट चेअर नावाचं, आणि अजून एकदा दूर काय जाते तर ते पेंटिंग केलेलं चित्र. ओके, तर असं टॉईस रिमूव्ड फ्रॉम रियालिटी ते चित्र असते किंवा कला असते, आर्ट्स असते, आणि म्हणून हे आर्ट्स चुकीचे असतात असं कोणाचं म्हणणं आहे, प्लेटोचं म्हणणं आहे. ओके, पण अरिस्टॉटल काय म्हणतो, त्याचंच उदाहरण देऊन काय म्हणतो की जे सत्य आहे, कोणतं सत्य, कारपेंटरच्या मनामध्ये आलेला चेअर बद्दलचा विचार. ओके, तो म्हणतो की त्या विचारापेक्षाही चांगली चेअर तो काय करू शकतो, बनवू शकतो. ओके, त्याच्या मनामध्ये आला असेल की फक्त खाली सीट असावी, स्टूल सारखं चित्र आलं असेल, पण त्याने मागे बॅक साईडला एक स्टँड दिला. ओके, कदाचित त्याने व्हील बसवले असतील. म्हणजे जे विचार त्याच्या मनामध्ये आले त्याच्यापेक्षा अधिक चांगलं काय बनवू शकतो, तो चेअर बनवू शकतो, एक. आणि नंबर 2, पेंटर पेंटिंग करताना त्या चेअरला अधिक डेकोरेट करू शकतो. ओके, कारपेंटरनं कदाचित त्याच्या हँड्स, त्या चेअरच्या हँड्सवर डिझाईन काढली नसेल, कलर्स दिले नसतील. ओके, किंवा एखादं काही वेगळी शेप दिली नसेल त्या चेअरला, फक्त एक स्क्वेअर काढला असेल, पण पेंटर काय करू शकतो, त्याच्यावर वेगळे वेगळे डिझाईन काढू शकतो. ओके, त्याला डेकोरेट करू शकतो, कलर करू शकतो. म्हणजे जे ऑब्जेक्ट त्या कारपेंटरच्या मनामध्ये होतं त्याच्यापेक्षा पेंटरनं काढलेलं ऑब्जेक्ट जे आहे चेअरचं, हे कसं असेल, डेफिनेटली इट विल बी सुपेरियर टू द ऑब्जेक्ट ऑफ ओरिजिनॅलिटी. ओके, प्रत्यक्षामधलं किंवा खरं ज्याला म्हणतो, प्लेटो सत्य कशाला म्हणतो, तर त्या विचाराला, तर त्या विचारापेक्षा कितीतरी पट त्या पेंटरने काढलेलं ऑब्जेक्ट असू शकते किंवा असते, असं कोण म्हणते, हा अरिस्टॉटल म्हणतो. ओके, त्या थिअरी ऑफ इमिटेशनला तो खंडन करतो किंवा रिटॉर्ट करतो. दुसरं ऑब्जेक्शन प्लेटोचं काय आहे, फॉर प्लेटो इन पोएट्रीमध्ये काय असते, देर इज नो पोएटिक जस्टिस. पोएटिक जस्टिस हा अरिस्टॉटल किंवा प्लेटोच्या काळातला शब्द नाही आहे, 17-18 शतकातला शब्द आहे, पण तरी सुद्धा पोएटिक जस्टिसचा अर्थ काय होतो की रिवॉर्ड फॉर गुड कॅरेक्टर्स अँड पनिशमेंट फॉर बॅड कॅरेक्टर्स. ओके, जे चांगले कॅरेक्टर्स असतात त्याला रिवॉर्ड मिळावा आणि जे बॅड कॅरेक्टर्स असतात त्याला पनिशमेंट मिळावी. परंतु प्लेटो म्हणतो की तुम्ही जर एपिक वाचलात, त्या युरोपियन इपिक्स असतात, कुठले इपिक्स वाचा, तर त्या एपिकमध्ये किंवा महाकाव्यामध्ये काय दाखवलं जातं की जे लोक वाईट असतात ते आनंदी असतात. ओके, आणि जे लोक चांगले वागतात त्यांना बाकीचे लोक त्रास देतात. त्याच्यामध्ये परत तो म्हणतो की काही देव असतात, ते देव काय करतात, वाईट वागतात त्या एपिकमध्ये सुद्धा, आणि जे लोक राक्षस वगैरे असतात ते चांगले वागतात. मग हे असं जर लिहित असाल तुम्ही कविता, तर यापासून समाजामध्ये मेसेज काय जाणार, आयडियल स्टेट बनणार का, आदर्श राज्य बनू शकते का, अशा गोष्टीचा जर प्रसार होत असेल कवितेच्या माध्यमातून तर. ओके, तर त्याला ऑब्जेक्शन होतं. एक्झाम्पल सांगितलं त्यानं, गॉड्स रिव्हेंज. ओके, देव काय करतात, ऍक्च्युली देवाचं काम काय असते, फॉरगिव्ह करणं, माफ करणं, पण देवच त्या कवितांमध्ये काय केलेलं दाखवतात, रिव्हेंज घेताना दाखवतात, बदला घेताना दाखवतात. ओके, त्यानंतर गुड आर सफर्ड, जे चांगले कॅरेक्टर असतात त्यांना खूप त्रास सहन करावं लागतो, हे त्या पोएट्रीमध्ये दाखवलं जाते. ओके, द बॅड आर शोन हॅपी. ओके, वाईट कॅरेक्टर आनंदी दाखवले जातात. तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत असं प्लेटो म्हणतो, आणि म्हणून पोएट आणि पोएट्रीला कायमचं हद्दपार केलं पाहिजे, बॅन केलं पाहिजे. पण अरिस्टॉटल काय म्हणतो, व्हाईल अरिस्टॉटल सेज ॲट द एंड ऑफ इच पोएट्री, प्रत्येक पोएट्रीचा जो शेवट असतो त्या शेवटीला काय काय घडतं, तर दो द गुड आर नॉट रिवॉर्डेड. ठीक आहे, जे चांगले लोक आहेत त्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये रिवॉर्ड मिळत नाही. रिवॉर्ड म्हणजे चांगलं काहीतरी बक्षीस. ओके, त्यांना मिळत नाही बक्षीस,
पण बट द बॅड आर ऑलवेज पनिश्ड. म्हणजे वाईट लोक असतात त्यांना मात्र पनिशमेंट नक्की मिळते. आणि ते कुठलेही काव्य घ्या, विशेषतः अरिस्टॉटल प्लेटोच्या काळातलं पण घ्या, तर जे वाईट लोक असतात, ओके, दे आर पनिश्ड ॲट द एंड ऑफ दॅट पोएट्री. ओके, थर्ड ऑब्जेक्शन काय आहे प्लेटोचं पोएट्रीबद्दल, की पोएट्री अपील्स टू अवर हार्ट और अवर सप्रेस्ड इमोशन्स. ओके, हे तुम्ही घरी बसूनही एक्सप्लेन एन्जॉय करू शकता, सॉरी एक्सपिरियन्स करू शकता घरी बसून. तुमचा मूड ऑफ असेल आणि जर तुम्ही एखादं छान गाणं जर ऐकलं तर तुमचा मूड ऑन होतो, म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटतं. ओके, किंवा तुम्ही किती आनंदी असाल आणि जर एखादं दुःखद गाणं ऐकलं आणि जर ते दुःखद गाणं ऐकल्याच्या नंतर तुम्ही म्हणजे मन लावून जर ऐकलं तर तुम्ही कितीही आनंदी असा, तुमच्या मनामध्ये तसे वाईट किंवा सॅड थॉट्स आल्याशिवाय राहत नाही, तर तुम्ही सुद्धा दुःखी होता. म्हणजे पोएट्री काय करते, तर आपल्या मनावर परिणाम करते, आपल्या मनाला अपील करते. ओके, किंवा जे सप्रेस्ड इमोशन्स असतात, सप्रेस्ड मीन्स दाबून टाकलेले, म्हणजे जे इमोशन्स समाजामध्ये वर काढण्याची परमिशन नसते, अशा इमोशन्सला विशेषतः पोएट्री काय करते, त्याला स्टिम्युलेट करते, त्याला उत्तेजना देते. आणि मग ते जे इमोशन्स समाजाला मान्य नाहीत, असे इमोशन्स जर उत्तेजित होत असतील किंवा ते जर आपल्यावर हवी होत असतील, तर मग अशाने आदर्श राज्य घडेल का, नाही घडणार. ओके, अँड नॉट टू अवर माइंड ऑर रिझन. आणि पोएट्री कशाला अपील करत नाही, तर आपल्या मनाला अपील करत नाही किंवा आपल्या ब्रेनला अपील करत नाही. म्हणजे कोणती गोष्ट चांगली, कोणती गोष्ट वाईट, याचा काही त्याचा पोएट्रीचा आणि त्याचा काही संबंध नसतो. फक्त भावना वाढवणं, भावना स्पॉन्टेनियसली वर आणणं, हे एकमेव कार्य असते पोएट्रीचं. ओके, आणि म्हणून याला ऑब्जेक्शन घेतलं कोणी, तर या प्लेटोने. अरिस्टॉटल त्याला रिप्लाय काय देतो किंवा त्याला रिटॉर्ट काय करतो, पोएट्री हेल्प्स टू प्युरिफाय अवर इमोशन्स सच ॲज पीटी अँड फिअर. ओके, जे इमोशन्स आपण सप्रेस करतो, दाबून टाकतो, ओके, त्या दाबून टाकलेल्या इमोशन्समध्ये पीटी आणि फिअर हे दोन इमोशन्स पण असतात. ओके, म्हणजे विनाकारण दुसऱ्याची दया न वाटू देणं किंवा विनाकारण भीती न वाटू देणं, या दोन इमोशन्सला आपण दाबून टाकलं असतं. पण हे दोन इमोशन्स किंवा या दोन इमोशन्सचं प्युरिफिकेशन करण्याचं काम, त्यांना शुद्ध करण्याचं काम कोण करतं, तर ते म्हणजे ते आपलं पोएट्री करतं, असं अरिस्टॉटल म्हणतो. ओके, प्लेटो म्हणतो की जे वाईट इमोशन्स आहेत त्याला एक्साईट करतं पोएट्री, पण अरिस्टॉटल म्हणतो की वाईट इमोशन्सला ते एक्साईट जरी करत असेल तरी एक्साईट चांगल्या कामासाठी करतात. चांगल्या कामासाठी कशासाठी, की तुम्हाला माहीत असेल हार्ट अटॅक कशामुळे येतो, कारण की विशेषतः माणसांना कशासाठी येतो, माणसांनाच काय येतो, स्त्रियांना काय येत नाही, कारण की माणसं हे रडत नाहीत, म्हणजेच काय करत नाहीत, आपल्या इमोशन्सला ते व्हेंट आउट करत नाहीत, त्याला बाहेरचा रस्ता दाखवून देत नाहीत, ते सारखे सप्रेस करतात, दाबून ठेवतात. ओके, रडण्याचे जे काही इमोशन्स असतात ते, आणि म्हणून माणसांना अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असते. ओके, तर अरिस्टॉटल काय म्हणतो, अशा हार्ट अटॅकचं नाव घेतलं नाही अरिस्टॉटलनं, पण त्याचं म्हणणं आहे की जे इमोशन्स आपल्याला बाहेर काढावे लागतात आपल्या मनातून, ओके, वी कॅनॉट सप्रेस ऑल द इमोशन्स इन अवर हार्ट, वी शुड लेट देम गो आउट, त्यांना बाहेर जाऊ द्यायला पाहिजे. आणि हे बाहेर जाऊन देण्यासाठी रस्ता तयार करून देतो, तर पोएट्री तयार करून देतो. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल की जेव्हा तुम्ही पिक्चर पाहता, विशेषतः लहानपणी वगैरे तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल, त्या पिक्चरमध्ये जर एखादा सॅड सीन चालला असेल तर आपल्या डोळ्यातून सुद्धा पाणी येते. आणि आजही जर तुम्ही एकटे असाल पिक्चर पाहण्यामध्ये गुंग, बाहेरचा जर तुम्हाला काही डिस्टर्ब होत नसेल तर आजही तुमच्या डोळ्यातून पाणी येतं. ओके, म्हणजेच काय होतं की यू आर प्युरिफाईंग युअर इमोशन्स लाईक पीटी अँड फिअर. ओके, भीती किंवा दये नावाचे जे इमोशन्स असतात याला तुम्ही प्युरिफाय करतात, शुद्ध करतात, जे साचून ठेवलेलं आहे त्याला थोडंसं मोकळं करत आहात. ओके, तर हे कोण म्हणतं, अरिस्टॉटल म्हणतं. ओके, आणि ही गोष्ट चांगली आहे एका शरीरासाठी, कारण की तुम्हाला माहीत आहे अरिस्टॉटलचे वडील, अरिस्टॉटलचे आजोबा हे कोण होते, फिजिशियन होते, डॉक्टर होते, वैद्य होते. ओके, पण प्लेटोचं असं काही नव्हतं. त्यामुळे प्लेटो एका आर्टच्या माध्यमातून विचार करतो, पण अरिस्टॉटल फिजिशियन असल्यामुळे आणि त्यानं स्वतःही खूप सारे संशोधन केलं होतं, तुम्हाला माहीत आहे, मरियन लाईफ असेल किंवा अजून बरंचसं झोलॉजिकल डिस्कवरीज असेल तर त्यानं खूप केल्या होत्या. आणि म्हणून तो सायंटिफिकली विचार करतो आणि आपले इमोशन्स बाहेर निघले पाहिजे, त्यासाठी पोएट्री चांगली आहे असं तो स्टेट करतो. ओके, परत चौथं ऑब्जेक्शन काय आहे प्लेटोचं पोएट्रीबद्दल, तर पोएट इज अ मॅडमन. ओके, पोएट ज्यावेळेस कविता लिहितो ॲट दॅट टाइम ही इज नॉट अ नॉर्मल पर्सन. ओके, त्यावेळेस तो
साधा माणूस राहत नाही, तो काय बनतो, त्याच्यामध्ये काहीतरी संचार होतो एखाद्या अदृश्य शक्तीचा, आणि तो संचार झाल्याच्या नंतर तो काय बनतो, मॅडमन बनतो. ओके, ड्यू टू पोएटिक इन्स्पिरेशन. ओके, आणि त्याला नवीन रायटर्सनी किंवा अरिस्टॉटलनी नाव काय दिलं आहे, तर पोएटिक इन्स्पिरेशन. तुम्हाला जर म्हटलं की कविता लिही, तर तुम्ही नाही लिहू शकत. किंवा एखादा फार मोठा चांगला कवी आहे आणि त्याला म्हटलं की एक लांबलचक कविता लिहून दाखव, नाही लिहू शकत. का नाही लिहू शकत? कारण की त्याच्या मनामध्ये तसे थॉट्स आले पाहिजेत, आणि ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये तसे विचार येतात त्यावेळेस तो सामान्य माणूस राहत नाही. ओके, तो काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे त्याची तो त्या विचारामध्ये गर्क होऊन जातो, गुंग होऊन जातो. त्याला अवतीभोवती काय चालू आहे हे सुद्धा कळत नाही. ओके, टाईमचं भान राहत नाही, जेवण्याचं भान राहत नाही, खाण्याचं भान राहत नाही, काही नाही, आणि तो त्या विचारामध्ये एवढा गुंग होऊन जातो, गर्क होऊन जातो. या गोष्टीला प्लेटो काय म्हणतो, तो मॅड झाला म्हणतो. पण अरिस्टॉटल काय म्हणतो त्याला, की दिस इज नॉट अ मॅडनेस, रॅदर इट इज अ पोएटिक इन्स्पिरेशन. ओके, दुसरा शब्द काय त्याने वापरला, तर व्हाईल अरिस्टॉटल अझर्ट्स, म्हणजे अरिस्टॉटल ठामपणे सांगतो, काय ठामपणे सांगतो, की पोएट इज डिव्हाइनली ब्लेस्ड. ओके, डिव्हाइन मीन्स दैवी, ब्लेस्ड मीन्स आशीर्वाद किंवा वरदान. ओके, किंवा इन्स्पायर्ड, त्याला इन्स्पिरेशन मिळते. कोणाकडून मिळते, तर दैवी इन्स्पिरेशन मिळते, जे की सामान्य लोकांना ते मिळत नाही. ओके, दॅट इज नॉट पॉसिबल फॉर अ कॉमन पर्सन. आणि असे जे काही दैवी ब्लेस झालेले लोक आहेत, दैवी आशीर्वाद मिळालेले लोक आहेत, तर त्या दैवी आशीर्वादाच्या काळामध्येच ती चांगल्या पद्धतीची कविता करू शकतात. म्हणजे ते मॅड असतात का, तर मॅड नसतात, तर उलट ते दैवी बनतात. ओके, सो कुड क्रिएट सच अ गुड पोएट्री दॅट अ नॉर्मल मॅन कुड नॉट. आणि त्या देवाने त्यांना ब्लेस केल्यामुळेच ते काय करू शकतात, तर चांगल्या पद्धतीची कविता लिहू शकतात, जे की सामान्य माणूस आपल्यासारखा लिहू शकत नाही. तर ॲट द बिगिनिंग ऑफ एव्हरी इपिक व्हॉट इज देअर, सगळ्यात सुरुवातीला काय असते, तर तिथेशी असते इन्व्होकेशन. ओके, आणि इन्व्होकेशनमध्ये काय असते, तर इन्व्होकेशनमध्ये त्या गॉडेस ऑफ पोएट्री म्हणजे म्यूजला आव्हान केलं जाते. ओके, तिला अपील केली जाते, रिक्वेस्ट केली जाते, आणि तिला म्हटलं जातं की प्लीज हेल्प मी टू कम्प्लीट दिस वर्क. आणि मग ते म्यूज नावाची देवता त्यांना प्रसन्न होते आणि मग ती कविता लिहू शकतात. जसं आपल्या इंडियन कल्चरमध्ये गॉडेस सरस्वती किंवा गॉड गणेशा याची पूजा केली जाते, किंवा याला आव्हान केलं जातं. प्रत्येक अध्यायाची सुरुवात पहा, ओम गणेशाय नमः वगैरे वगैरे असं काहीतरी असतं सुरुवात, म्हणजे काय, त्याला ते आव्हान केलं जातं, आणि नंतर ती कविता लिहिली जाते. म्हणजे त्या देवाकडून त्यांना आशीर्वाद प्राप्त होतो आणि नंतरच ती कविता पूर्ण करू शकतात, असं अरिस्टॉटल म्हणतो. प्लेटोचं म्हणणं की तो मॅड होतो, आणि अरिस्टॉटलचं म्हणणं आहे की तो डिव्हाइन बनतो, दैवी बनतो. ओके, त्यानंतर प्लेटो थिंग्स, प्लेटोचं पाचवं ऑब्जेक्शन काय, प्लेटो थिंग्स इव्हन ॲक्टर्स आर डिमोरलाइज्ड. ओके, त्या पोएट्री म्हणजे विशेषतः ड्रॅमॅटिक पोएट्रीमध्ये, ट्रॅजेडी किंवा कॉमेडीमध्ये जर एखादा ॲक्टर काम करत असेल तर तो ॲक्टर सुद्धा डिमोरलाइज होतो. ओके, पाहणारे तर होतात, पण ज्याचं जो कॅरेक्टर परफॉर्म करत आहे तो सुद्धा तसंच बनतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला शकुनीचं कॅरेक्टर आहे. ओके, शकुनी मामा माहिती आहे तुम्हाला महाभारतात. तर जर एखादा व्यक्ती शकुनीचं कॅरेक्टर करत असेल, आणि त्याचं कॅरेक्टर जर समजा एखादं आपल्या सिरियलमध्ये 2-3 वर्ष काम करत असेल, 2 वर्ष, 1 वर्ष, आणि ॲक्च्युअलमध्ये जर ड्रामा जरी असेल आणि त्या ड्राम्याचं जर 50-60 जर परफॉर्मन्स होत असतील किंवा 100 परफॉर्मन्स होत असतील, आणि 100 दिवस जर तो त्या शकुनीचं कॅरेक्टर करत असेल, ओके, तसं पाहण्याची स्टाईल, तसं वाईट विचार केल्यासारखा चेहरा, आणि ॲक्च्युली तसं वाईट वागणं वगैरे वगैरे, तर तो कॅरेक्टर काय बनेल, तो दुसरा शकुनीच बनेल त्याच्या लाईफमध्ये. ओके, ॲक्च्युअलमध्ये तो तसाच बनेल, शकुनीसारखाच. किंवा अमरीशपुरी तुम्हाला माहिती आहे, अमरीशपुरी सगळ्याकडे विलनचं काम करायचा, आणि कदाचित त्याच्या लाईफमध्ये तो तसाही बनू शकेल, कारण की त्याच्या मनामध्ये एकच विचार असतो की मला वाईट परफॉर्मन्स करायचा आहे. आणि मग जर तसा तो विचार करत असेल तर रिअल लाईफमध्ये सुद्धा तो डिमोरलाइज होईल. ओके, पण अरिस्टॉटल काय म्हणतो, की अरिस्टॉटल थिंग्स त्याचा वेगळा विचार करतो. तो म्हणतो की दे बिकम मोर ह्युमन. तो म्हणतो अरिस्टॉटल की त्या ॲक्टरला सुद्धा कळते की मी जर वाईट वागलो तर माझ्या बाबतीत काय होईल. ओके, अमरीश पुरीच्या पिक्चरचा शेवट काय होतो तुम्हाला माहित आहे. तसं तो शकुनीचं जरी कॅरेक्टर करत असेल तरी त्याला ॲक्टरला माहीत असतं की सगळ्यात शेवट काय, तर त्या शकुनीचा शेवट काही चांगला नाही, म्हणजे तोही मरणार किंवा वाईट पद्धतीने मारल्या जाणार. तर त्यामुळे तो काय करेल की डिमोरलाइज्ड, किंवा मॉरल मीन्स नैतिक,
ओके. आणि डिमॉरल मीन्स अनैतिक. तर तो अनैतिक वागणार नाही किंवा वाईट वागणार नाही त्याच्या रिअल लाईफमध्ये. उलट तो जास्त ह्युमेन बनेल. ह्युमन मीन्स मानवी. ओके. माणुसकी असलेला असं बनेल. त्यानंतर 6वं ऑब्जेक्शन प्लेटोचं आहे किंवा प्लेटोचा असे विचार का आहे, तर प्लेटो पुट्स हिज आर्टिस्टिक रिझन. ओके. तो कलात्मक दृष्ट्या विचार करतो. त्याला एक आदर्श राज्य घडवायचं असते, त्यासाठी कलेच्या माध्यमातून तो विचार करतो. बट व्हाईल ॲरिस्टॉटल रिटॉर्ट्स सायंटिफिकली. पण ॲरिस्टॉटलचं जे उत्तर आहे ते सायन्सवर आधारित आहे किंवा सायंटिफिक आहे. तर आता मेमेसिसवर 4 मार्कची नोट येते. तर त्या 4 मार्क्सच्या नोट्समध्ये तुम्ही हा पहिला पॉईंट लिहू शकता. ओके. या स्क्रीनवरचा जे तुम्हाला दिसत स्लाईड त्याच्यावरचा फर्स्ट पॉईंट. आणि त्याचबरोबर हे पण त्याच्यामध्ये एक्सप्लेन करू शकता. ओके. तर यूज्ड द टर्म इमिटेशन कोणी यूज केली, ॲरिस्टॉटलने. पण कोणाकडून यूज केली, फ्रॉम प्लेटो. म्हणजे फर्स्ट दिस टर्म वॉज इन्व्हेंटेड बाय प्लेटो. त्याच्या आधी कोणी केली असेल तर माहीत नाही, पण प्लेटोच्या रिपब्लिकमध्ये आपल्याला इमिटेशनबद्दल दिसतं लिहिलेलं. आणि त्याच्यापासून ॲरिस्टॉटलने ही टर्म घेतलेली आहे. इमिटेशन इज द बेसिस ऑफ ऑल द फाईन आर्ट्स. ओके. फाईन आर्ट्स जेवढे असतील तर त्यांचं इमिटेशन, त्याचं बेसिस काय आहे, तर इमिटेशन आहे. इमिटेशन इज मोर युनिव्हर्सल और मोर ट्रू और सुपेरियर टू द ऑब्जेक्ट ऑफ इमिटेशन. मी तुम्हाला पहिला ते पॉईंट एक्सप्लेन करताना सांगितलं. इमिटेशन हे अधिक युनिव्हर्सल असतं, म्हणजे सार्वत्रिक असतं, सगळीकडे ते लागू होतं. आणि त्याचबरोबर ते सुपेरियर पण असतं ज्या ऑब्जेक्टचं इमिटेशन केलं त्याच्यापेक्षा. ओके. ॲज इट फॉलोज द लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी अँड नेसेसिटी. हे जे 2 लॉ आहेत, काय प्रोबॅबिलिटी मीन्स काय शक्य आहे, प्रोबेबल आहे. ओके. काय शक्य आहे. आणि नेसेसिटी मीन्स काय गरजेचं आहे. या 2 गोष्टीचा विचार करून काय शक्य आहे आणि काय गरजेचं आहे, या 2 गोष्टीला विचारात घेऊन तो कविता लिहितो किंवा एखादं आर्ट तयार केलं जातं. इट इमिटेट्स व्हॉट इज अँड व्हॉट ऑट टू बी. ओके. काय आहे आणि काय असू शकतं, these two things are considered at the time of imitation. त्यानंतर एक्झाम्पल सांगितलं आहे की तुम्हाला चेअरचं मी सांगितलं, अ पिक्चर बाय पेंटर. ओके. तर हे काय आहे, नक्कीच सुपिरियर असेल टू द ऑब्जेक्ट्स इन नेचर. निसर्गामध्ये जेवढे ऑब्जेक्ट्स असतात त्याच्यापेक्षा हे त्याचं काढलेलं चित्र हे नक्कीच सुंदर असेल. डान्स बाय अ डान्सर. ओके. तो डान्स नक्कीच सुंदर असेल, निसर्गामध्ये जो काही डान्स दिसतो त्याचं. आता डान्स हे कशाचं इमिटेशन आहे, तर निसर्गामध्ये जे काही झाडं वगैरे हलतात, ओके, किंवा जे काही विशिष्ट हालचाली होतात तर त्याचं ती इमिटेशन आहे डान्स. डान्सचा उदय तसा झाला. त्यानंतर म्युझिक बाय म्युझिशियन. ओके. सुपिरियर टू द म्युझिक इन नेचर. म्युझिकचाही उदय कसा झाला, निसर्गामध्ये जे वारे वाहतात किंवा अजून खळखळाट वगैरे आहे किंवा जे काही निसर्गामध्ये आवाज येतो त्याचं इमिटेशन करत करत म्युझिकचा जन्म झाला. ओके. तर म्युझिक हे निसर्गात सापडणाऱ्या म्युझिकपेक्षा नक्कीच चांगला असेल. आणि पोएट्रीच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की सुपिरियर टू ह्युमन बिईंग्स. पोएट्रीचा उदय कसं झाला, तर माणसांचं अनुकरण करता करता, माणसाचं लाईफ अनुकरण करता करता पोएट्रीचा उदय झाला. कुठल्याही पोएट्रीमध्ये काय असते, तर माणसाचं जे लाईफ असते किंवा माणूस कसा जगतो त्याचं ते अनुकरण असतं, इमिटेशन असतं. ठीक आहे. तर ड्रॅमॅटिक पोएट्री कशी जन्मली, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की पोएट्रीचे 2 प्रकार, एक ड्रॅमॅटिक, दुसरं नॅरेटिव्ह. नॅरेटिव्ह म्हणजे कथा सांगितली जाते आणि ड्रॅमॅटिकमध्ये कथा परफॉर्म केली जाते. ओके. ॲक्टिंग केली जाते. आणि नॅरेटिव्ह पोएट्रीचं उदाहरण काय आहे, बॅलेड, इपिक आणि सटायर. आणि ड्रॅमॅटिक पोएट्रीचं उदाहरण काय आहे, तर ट्रॅजेडी आणि कॉमेडी हे ड्रॅमॅटिक पोएट्रीचे उदाहरण आहे. त्याच्यामध्ये ट्रॅजेडीचा जन्म कशापासून झाला किंवा ट्रॅजेडीमध्ये कशाला इमिटेट केलं जाते, ड्रॅमॅटिक पोएट्री दॅट इमिटेट्स मेन ॲज बेटर ऑर हायर, दॅट इज कॉल्ड ट्रॅजेडी. ज्या ड्रॅमॅटिक पोएट्रीमध्ये चांगल्या लोकांचं किंवा हायर लोकांचं इमिटेशन केलं जाते त्याला ट्रॅजेडी म्हटलं जातं. ओके. अँड ड्रॅमॅटिक पोएट्री दॅट इमिटेट्स वर्स ऑर लोअर मेन, ओके, दॅन दे ॲक्च्युली आर, त्याला कॉमेडी म्हटलं जाते. एकदम खालच्या दर्जाचे लोक, लोअर दर्जाचे लोक, म्हणजे दर्जा इन द सेन्स ते वाईट वागणारे लोक. तो राजाही असू शकतो आणि एखादा गरीब व्यक्ती असू शकतो, पण तो वाईट वागणारा असला पाहिजे. ठीक आहे. तर अशा लोकांचं जर इमिटेशन असेल तर दॅट इज कॉल्ड कॉमेडी. ओके.
आता इमिटेशन मध्ये काय काय इन्व्हॉल्व असतं, तर एक मीडियम इन्व्हॉल्व असतं, मॅनर इन्व्हॉल्व असतं आणि ऑब्जेक्ट इन्व्हॉल्व असतं इमिटेशन मध्ये. हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. त्याच्यामध्ये फाईन आर्ट्स 3 एक्झाम्पल्स दिलेत मी फाईन आर्ट्सचे, एक पोएट्री, पेंटिंग आणि म्युझिक किंवा डान्स किंवा दोन्ही. त्यानंतर मीडियम आणि मॅनर आणि ऑब्जेक्ट्स. तर पोएट्रीचं मीडियम काय असतं, लँग्वेज अँड रिदम मीडियम असतं. पेंटिंगचं मीडियम काय असतं, तर कलर असतं. आणि म्युझिकचं किंवा डान्सचं मीडियम काय असतं, तर साऊंड आणि रिदम. पोएट्रीचं मीडियम म्युझिकचं किंवा डान्सचं मीडियम असतं. मॅनर ऑफ इमिटेशन काय असतं, तर नॅरेटिव्ह किंवा ड्रामॅटिक पोएट्री, नॅरेटिव्ह किंवा ड्रामॅटिक हे मॅनर आहे. नॅरेटिव्ह मीन्स कथा सांगणे, ड्रामॅटिक मीन्स ॲक्टिंग करून सांगणे किंवा ॲक्टिंग करून दाखवणे. त्यानंतर पेंटिंगचं मॅनर काय असतं, पिक्चर किंवा स्केच मीन्स रेषा ओढणे. ओके, हे मॅनर असतं. आणि मॅनर ऑफ डान्स किंवा म्युझिक काय असतं, मुव्हमेंट्स, स्टेप्स. आता ऑब्जेक्ट ऑफ इमिटेशन काय असतं, पोएट्रीमध्ये कशाचं इमिटेशन केलं जातं, कुठल्या ऑब्जेक्टचं, तर मेन इन ॲक्शन, माणसांचं, जिवंत माणसांचं इमिटेशन केलं जातं. पेंटिंगमध्ये कशाचं इमिटेशन केलं जातं, ऑब्जेक्ट्स इन नेचर. ओके, निसर्गामध्ये जे दिसते त्याला पेंट केलं जातं किंवा पेंटिंग चित्र तयार केलं जातं, ड्रॉ केलं जातं. आणि म्युझिक किंवा डान्समध्ये काय काय कशाचं इमिटेशन केलं जातं, तर आपले इमोशन्स, आपले पॅशन्स. ओके, आणि म्युझिक, डान्स इन नेचर, आणि निसर्गामध्ये जे काही म्युझिक किंवा डान्स करतो त्याचं इमिटेशन केलं जातं. ठीक आहे. आता हा जो पॉईंट आहे हा आपण नंतर बघू, आपल्याकडे फक्त 3 मिनिट राहिले. हा पॉईंट बघू आधी. ओरिजिन ऑफ पोएट्री हा इमिटेशन मधून झाला. पोएट्रीचा जन्म इमिटेशन मधून झाला. इमिटेशन का, ओके, व्हाय दिस इमिटेशन इज टू मच लाईक बाय पीपल, का आवडतं माणसांना तर इमिटेशन करणं, त्याचं कारण इट इज नॅचरल ह्युमन इन्स्टिंक्ट टू इमिटेट नेचर. निसर्गाचं अनुकरण करणं हा माणसाचा एक इन्स्टिंक्ट आहे. इन्स्टिंक्ट म्हणजे जन्मजात गुण आहे. ओके, ॲटोमॅटिकली त्याला तसं ते सुचतं. जसं तुम्ही त्या माकडाची आणि टोपीवाल्याची स्टोरी ऐकली असेल. त्या टोपीवाल्याने आपली टोपी काढली की माकडंही आपली टोपी काढतात. टोपीवाल्याने आधी टोपी घातली होती म्हणून माकडं पण आपली टोपी घालतात. तर हे काय आहे, नॅचरल इन्स्टिंक्ट असतो माणसामध्ये किंवा प्राण्यांमध्ये दुसऱ्यांना इमिटेट करण्याचा. ओके, दुसरं कारण सांगितलं की म्हणून माणसाचं जीवन इमिटेट केलं जाते पोएट्रीमध्ये. नंतर नॅचरल प्लेजर इन इमिटेशन. ओके, इमिटेशन करताना त्याच्यामध्ये आनंद मिळतो. तुम्ही लहान मुलं पाहिली असतील, ते आपल्यासारखी नक्कल करतात, आपण जसं वागलो तसंच वागतात. का, कारण की ते गेट प्लेजर आउट ऑफ दॅट. ओके, इमिटेशनमधून आनंद मिळतो, म्हणून आपण आपलं जीवन ड्राम्यामध्ये किंवा कवितेमध्ये इमिटेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर प्लेजर इन नोईंग ऑर लर्निंग थ्रू इमिटेशन. ओके, इमिटेशनच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात, म्हणून सुद्धा आपण इमिटेशन करतो. तुम्हाला माहीत असेल की आपण पोहणं शिकतो किंवा डान्स शिकतो, तर काय करतो, वी जस्ट ट्राय टू इमिटेट अदर्स, आणि त्याच्यामधून आपल्याला नॉलेज मिळतं. आणि नॉलेज मिळालं की माणसाला आनंद सुद्धा मिळतो, प्लेजर सुद्धा मिळतो, आणि म्हणून सुद्धा आपण इमिटेशन करतो. ओके, त्यानंतर प्लेजर इन हार्मोनी अँड रिदम. आणि इमिटेशनमध्ये जर तुम्हाला हार्मोनी आणि रिदम जर भेटली तर डेफिनेटली यू विल गेट प्लेजर, आणि एकदा का प्लेजर मिळाला की यू विल इमिटेट दोज थिंग्स अगेन अँड अगेन, परत परत तुम्ही त्याला इमिटेट करता. जसं की डान्स आहे आणि म्युझिक आहे, एकदा का तुम्हाला त्याच्यामध्ये हार्मोनी आणि रिदम सापडली की तुम्ही ती परत परत करता. तसंच पोएट्रीमध्ये सुद्धा हार्मोनी आणि रिदम असतं, आणि त्या रिदममुळे ताल याला म्हणतो, आणि तो ताल जर एकदा सापडला की तो इमिटेशनमधून आनंद मिळतो, आणि मग परत 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 तसं इमिटेशन आपल्याला करावं वाटतं. ओके, हे अरिस्टॉटलनं इमिटेशनचे कारण सांगितले 4. त्यानंतर ऑल मेन बाय नेचर डिझायर नॉलेज. ओके, अरिस्टॉटल म्हणतो की सगळ्या माणसांना नॉलेज पाहिजे वाटते किंवा पाहिजे असते, आणि म्हणून ते इमिटेशन करतात, आणि थ्रू इमिटेशन्स दे लर्न ऑर दे टेक दॅट नॉलेज.